नमस्कार, न्यूज 21 देख रहे हैं आप और मैं हूं आपके साथ अखिल। अब खबरें अन्य राज्यों से। बीड़ जिले के मसाजोग के सरपंच संतोष देशमुख की हत्या के मामले में आपराधिक जांच विभाग यानी कि सीआईडी ने एक्टिव मोड में काम करना शुरू कर दिया है। सीआईडी ने हत्याकांड में शामिल आरोपियों की तलाश के लिए 9 टीमों का गठन किया और 2 राज्यों में भी आरोपियों के ठिकानों पर छापेमारी की। वाल्मीकि कराड़, जो धनंजय मुंडे के कट्टर कार्यकर्ता के रूप में पहचाने जाते हैं, इस मामले में मुख्य आरोपी थे। कराड़ पर हत्या और अपहरण के आरोप थे। सीआईडी की टीमें उसे पकड़ने के लिए लगातार पूछताछ कर रही थी और आखिरकार कराड़ ने पुणे स्थित सीआईडी ऑफिस में आत्मसमर्पण कर दिया। यह मामला 9 दिसंबर को घटित हुआ जब संतोष देशमुख का अपहरण कर हत्या कर दी गई थी। हत्या के बाद सरकार पर दबाव बढ़ गया था और अब मंत्री धनंजय मुंडे को उनके पद से हटाने की मांग भी उठ रही है। महाराष्ट्र से धर्मेंद्र सिंह की रिपोर्ट। कराड यांनी शरणागती पत्करलेली आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? प्रतिक्रिया देण्यापेक्षा मी मागणी जी करत होतो पहिल्यापासून, जी आहे मागणी माझी, आरोपीला अटक करून शिक्षा द्या, त्याचा एक हा भाग आहे। त्याच्यामुळं बाकीचे अजून आरोपी आहेत ते लवकरात लवकर पकडा, सह आरोपी शोधा, सगळे सीडीआर काढून जे कोणी ह्याच्यात दोषी आहेत ते सगळे मध्ये घ्या आणि ज्याप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांनी सभागृहात आश्वस्त केलं सगळ्यांना, समाजाला, महाराष्ट्राला आश्वासित केलं की ह्याच्यातून कोणी सोडणार नाही, कोणी असू द्या, जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा देणार, त्यावर आम्ही म्हणजे त्या गोष्टी आमच्या लक्षात आहेत, त्यावर ही कारवाई चालू आहे। पुढील कारवाई पण लवकरात लवकर करावी। मला तुम्ही या कारवाईवर समाधानी आहात? अजून बाकी सगळे ज्यावेळेस आरोपी येतील आणि कारवाईला सुरुवात होईल त्यावेळेस मग आपण प्रतिक्रिया देऊ त्याच्याबद्दल वेगळी। आता सर बोला। आरोपी वाल्मीकि कराड यांनी असा दावा केलाय की माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले। ते कसं ठरवणार? ते न्यायदेवता ठरवल ना, ते यंत्रणा ठरवल ना। यंत्रणेच्या तपासातून ते निघेल ना की कोण आरोपी आहे, कोण म्हणजे आरोपी नाही। कराड यांच्या वक्तव्यामागे सरकारचा काही हात असू शकतो वाटतं? आता मी त्याच्या शस्त्रचे लायसन्सेस आहे, ते सगळे लायसन्सेसचे अवलोकन सुरू आहे आमचं आणि ज्याच्यामध्ये शस्त्रामध्ये ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्या कायद्याच्या हिशोबाने कलेक्टर ऑफिस, कलेक्टर साहेबांशी पण माझी भेट झाली होती। तर कायद्याच्या हिशोबाने सगळ्या लोकांच्या शस्त्रच्या लायसन्सची नक्की गरज आहे की नाही त्याच्या आता ॲनालिसिस सुरू आहे आणि नक्की जे लोकांना तिथे गरज नाही त्याच्या शस्त्र लायसन्स कॅन्सल। त्यांनी एक डिमांड केलेली आहे की शिफारशी कुणाच्या आहेत त्याची चौकशी करा। हे सगळे परवाने देत असताना त्या काळातले एसपी असतील किंवा पीआय असतील सगळ्यांनी शस्त्रच्या पूर्ण जेवढी फाईल्स आहे त्याचं अवलोकन सुरू आहे आणि शिफारस कोणाची आहे अल्टिमेटली शस्त्र देण्याचा जो पॉवर आहे कलेक्टर ऑफिसकडे असते आणि पोलीस त्याच्या ॲनालिसिस करते लॉ अँड ऑर्डरच्या हिशोबाने, त्याच्या पास्ट हिस्ट्रीच्या हिशोबाने। ते प्रत्येक फाईलचं आम्ही ॲनालिसिस करणार आणि जिथे शस्त्राची गरज नाही त्याच्या डेफिनेटली आम्ही शिफारस नेगेटिव्ह। तुम्ही इथं चार्ज घेतात सगळ्या मुसक्या वळणे अवैध धंद्यांच्या आणि त्या संदर्भात सुद्धा त्यांनी तक्रार केली होती, तुमच्याकडे सांगितलं होतं की खूप मोठे अवैध